श्री स्वामी समर्थ. तर इथं बघू शकता ही मुलगीनं म्हणजे ड्रॉइंग काढलं होतं, छान काढलं होतं. आणि मशीनवर जोवर मी ब्लाऊज शिवायला बसली नव्हती तोवर हिला चहाची आठवण आली. कारण पाऊस पण भरपूर होता, त्यामुळे तिला असं कधी कधी फरमाईश असते तिची, चहाला एवढी नाही असं ती आवडत नाही तिला चहा जास्त. तर त्यानंतर मी ब्लाऊज शिवायला घेतला. हे जे टॉप दाखवले आहे मी फोटोमध्ये, तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि ब्लाऊज इथं माझा बॅक नेक आहे तो शिवून तयार झालेला आहे. नेक पण बघू शकता किती फिनिशिंग छान आलेली होती. आणि समोरचा भाग पण बघू शकता मस्त चाललेला असा कटोरी होता. तर इथं मी सगळं असं शिवून घेतलं. जेवढे पार्ट तयार आहेत तेवढंच मी तुम्हाला दाखवत आहे आणि कसं पूर्ण शूटिंग काढायचं म्हणजे तुम्हाला पण कंटाळा येऊन जातो, म्हणून पूर्ण काही काढला नाही मी. आणि अस्तर वगैरे असं सगळा जोडून घेतला बाह्यानं पण. आणि जी बॉर्डर होती ना तीच मला नको वाटत होती कसं करायचं. तर त्यानंतर इथं बघू शकता, कारण इथं स्टॅपलर मारून जोड देऊन अशी बॉर्डर जी आहे ती दिली होती त्यांनी. तर एक साईडला जास्त होती तर एक साईडला कमी होती. तर मी त्याचा जुगाड असा केला की एक साईडला ती जी मोठी आहे ती उजव्या साईडला लावली आणि जी थोडीशी कमी आहे ती डाव्या साईडला लावली. कारण आपला उजव्या साईडचा हात पूर्णपणे दिसून जातो आणि डाव्या साईडचा आहे तो आपल्या पदराखाली असा झाकून जातो. त्यासाठी मी इथं एक साईडला जास्त आणि एक साईडला कमी लावली, कारण जोड देऊन परत त्यांचे कट करण्यात काय अर्थ नाही म्हटलं, आणि बॉर्डर पण खराब होऊन जाईल सारखं कट करून करून. म्हणून मी इथं हे असे तयार करून घेतले. आणि ब्लाऊज पण पूर्ण शिवून झाला होता. तर नॉट लावायची जी होती ती बाकी होती, तर माझ्याकडे काय अवेलेबल नव्हती, म्हणून मी आत्ता काय लावलं नाही. आता नेक्स्ट आणूनच मला लावावी लागेल. तर इथं बघू शकता ब्लाऊज जो आहे पूर्णपणे अशा तयार झालेला आहे. तर आज तर ब्लाऊज कटोरी आहे. तुम्ही किती शिलाई घेता ते पण सांगा. आणि त्यानंतर जो घरात मटेरियल भरला होता, 2 महिने झालं मटेरियल भरलाच नव्हता, डिमार्टमधला होता, त्यामुळे तो काही लवकर खराब झाला नव्हता. आणि आज संपत आला तर मटेरियल जो होता तो भरला होता आम्ही. आणि त्यानंतर हे डबे सकाळच्या वेळेत मी सगळे घासून घेतले होते. आणि त्यानंतर सगळे असे व्यवस्थित पुसून घेतले, जेणेकरून ओलं राहिलं की सगळा मटेरियल खराब होऊन जातो, म्हणून व्यवस्थित त्यांना पुसून घेतलं. आणि तेवढ्यातच मी हे सगळं निवडायला बसली आणि लाईट गेली, आणि त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पण आला नाही. आणि सगळे हे व्यवस्थित असं सगळ्या डाळी व्यवस्थित अशा भरून घेतल्या. आणि रवा वगैरे मी असं भाजून ठेवते पावसाळ्यामध्ये, कारण लवकर खराब होत नाही. आणि भाजून बिना तेल न टाकता असं भाजून घ्यायचं आणि तसंच भाजून ठेवायचं, जेणेकरून पावसामध्ये खराब होणार नाही. त्यासाठी मी असं भाजून ठेवते. जेवढं काही मटेरियल आणलं होतं ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं होतं. आणि डाळ्या ज्या आहेत त्या सगळ्या अशा डब्यामध्ये भरून घेतल्या. आणि सगळ्या व्यवस्थित ह्या भरून झाल्यानंतर शेंगा ज्या आहेत त्या पण अशा व्यवस्थित भाजून घेतल्या. आणि त्या पण अशा थंड होऊन झाल्यानंतर एका भरणीमध्ये स्टोअर करून ठेवल्या, जेणेकरून लवकर खराब होत नाही पावसामध्ये. आणि त्यानंतर माझी दळणं संपली होती, म्हणून इथं राशनच्या तांदळांचं मी दळण करत होते. आणि भाकरी आणि चपातीचं दोन्ही पण संपलं होतं, त्यामुळे माझी एकाच दिवसा इतकी कामं नको वाटत होतं. कारण परत मला दुसऱ्या दिवशी स्कूलला सोडायचं आणायचं हातात टायमिंग जाणार होता. तर इथं दळणं पण तयार झाली होती माझी. आणि रोजची आपली धावपळ ही चालूच असते, किती काम केलं घरातलं तरी कमीच असतं. कारण घरातले एक कोपरा काढायला गेलं की दुसरं असं चालूच असतं. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर म्हटलं आता भाकरी बनवायची होती. तर जेवढं होतं ते पीठ शिल्लक मी त्याची भाकरी बनवायला घेतली. आणि भाकरी वगैरे अशी बनवून झाल्यानंतर सोयाबीनची भाजी पण बनवायची होती. कुकर एक साईडला लावलं होतं मी. आणि त्याच्यानंतर परत पाणी येणार होतं, म्हणून माझी सगळी धावपळ चालू असते. तर सकाळी पण अशीच घाई असते पाण्यामुळं आणि संध्याकाळी पण अशीच घाई असते. तर खरंच इतका वैताग येतो ना एकदा नकोच वाटत असतं. आणि एक सांगायचं म्हणजे प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहणं खरंच गरजेचं आहे, नाहीतर खरंच खूप कठीण जातं. आणि आत्ताच्या मुली आहेत, कुणी माझे व्हिडिओ बघितलं तरी त्यांना एकच सांगायचं आहे, मुलींनी शाळा शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तो लग्नाचा विचार पण करू नका. आणि त्यानंतर इथं भाजी भाकरी माझी तयार होती गरमागरम. आणि त्यानंतर इथं मुलगीने पण सगळा हॉल माझा आवरेपर्यंत किचनमधलं जेवण तर वगैरे झाली होती, तर आवरलं होतं छान असं. त्यानंतर हुकलूस करायला घेतलं इथं. आणि असा होता आजचा व्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स.